आम्ही लहान असताना म्हणजे आम्ही कविता ऐकली होती. थांबला तो संपला, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. दुसरीकडे अशी एक कविता ऐकली होती, की दिवस कालचा आज संपला, प्रभा उदयाची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. म्हणजे खरोखर त्यावेळेला असं वाटायचं, की विज्ञानाचं युग आहे, 21वं शतक आहे आणि खरोखर आपण थांबायचं नाही. थांबला की संपला. पण आत्ताच्या परिस्थितीला तुमच्या एक गोष्ट जर लक्षात येत असेल, तर तुम्हाला जाणीव होत असेल, की खरोखर थांबला तो संपला म्हणत असताना आम्ही इतकं पुढं गेलोय, इतकं पुढं गेलोय, की आम्ही स्वतःलाच विसरलोय. मला हे बेसिकली काय सांगायचं आहे, की ठीक आहे, पिढी आज जी वयस्कर पिढी आहे, ती पिढी आज ना उद्या निघून जाईल. मात्र येणाऱ्या पिढीसमोर जी आव्हानं आहेत, ती फार मोठी आहेत हो. आणि आजची जी लहान मुलं आहेत, त्या मुलांसमोरची जी साधनं आहेत, जी आम्ही विज्ञान युगातली साधनं म्हणतो, जी तंत्रज्ञानातली युगातली जी साधनं म्हणतो, ती साधनं मात्र अतिशय भयानक आहेत. आम्ही बऱ्याचदा भाषणं सुद्धा करतोय, की विज्ञान शाप की वरदान, मोबाईल शाप की वरदान. पण ही भाषणं करून नुसता विषय तिथं संपतो की काय असं मला जाणवतं. आणि म्हणून वारंवार मनात यायला लागलं, की नाही, जेव्हा एक 7 दिवसांचं तुम्हाला सांगतो, मी उन्हाळी बालसंस्कार शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये एक 6 वर्षापासून ते 12 वर्ष पर्यंतचा वयोगट होता. पण ते 7 दिवस झाल्यानंतर मात्र पालकांची जी प्रतिक्रिया होती, पालकांचं असं मत होतं, की हे शिबिर केवळ 7 दिवस न होता, हे असं म्हणजे अजून पुढं व्हावं, असं एक पालकांचं मत होतं. आता खरं तर मला त्या क्षणीच जाणवलं आणि याआधीही अनुभव घेतोयच, की ज्या पिढीला आम्हीही लहान असताना म्हणजे ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ते तसं राहिलेलं नाहीये. याचा अर्थ काय आहे, की खूप काही बदल झालेला आहे आणि आत्ताच जर आपण जागे झाले नाही, तर मात्र येणारा काळ या पिढीसाठी किती भयावह असणार आहे, याची जाणीव ही जर वेळीच झाली नाही, तर मात्र फार अवघड आहे. नमस्कार. मी गोपाल पाटसुपे, निवेदक आणि व्याख्याता. खरं तर या विषयावरती बरेच दिवस झालं आपल्याशी बोलायचं होतं. पण आता मनात आणलं आणि ठरवलं, की पालकांपासून ते बालकांपर्यंतचा जो प्रवास आहे, वाया संस्कार याविषयी तुमच्याशी चला बोलूयाच. त्यामुळं पालक ते बालक, संस्कार हा जो प्रवास आहे, तो अलीकडच्या काळामध्ये फारच आव्हानात्मक झालेला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, आता मी असं का म्हणतोय? अहो, किती उदाहरणं द्यायची? एक साधं उदाहरण सांगतो. मी डी-एडला होतो इस्लामपूरला आणि इस्लामपूरहून एस-टीनं घरी येत होतो. घरी येत असताना माझाही पास होता आणि माझ्या शेजारी सुद्धा 7वी-8वीची एक 2 मुलं बसली होती आणि त्यांची कुजबूज चालली होती. काय कुजबूज होती? तर त्या मुलाने असं ठरवलं होतं, की त्यांचा पास संपलेला होता आणि आता पास संपलाय, पैसे वाचवायचे. मग कंडक्टर तिकीट काढायला आले, की त्या कंडक्टरना आपण सांगूया, की आम्ही 5वीला आहे, 6वीला आहे, 4थीला आहे आणि हाफ तिकीट काढूया आणि ते पैसे वाचलेले आपण काहीतरी चैनी करूया. थोड्या वेळाने कंडक्टर तिथं आले सुद्धा. आता ह्यांचं हे बोलणं झालेलं मी म्हटलं बघूया यांची गंमत नेमकी काय आता घटना होते ही ही मला उत्सुकता होती. आणि त्या उत्सुकतेपोटी मी थांबलो, निरीक्षण केलं. कंडक्टर आले. कंडक्टरांनी त्या मुलांना विचारलं, "बाबा मी तिकीट काढली होती माझी." कंडक्टरांनी त्या मुलांना विचारलं, "बोला तुमचं?" तर मुलं म्हणली, "आमचा पास संपलाय. आम्हाला 2 हाफ द्या." पण कंडक्टर इतके हुशार असतात बरं का. त्यांनी ते सहज ओळखलं होतं, की ही मुलं त्या वयोगटातली नाहीत, की त्यांची हाफ तिकीट निघेल. तर ही मुलं नक्कीच मोठी आहेत, फुल तिकिटातली आहेत. त्यामुळे कंडक्टरनी एक 2 वेळा त्यांना विचारलं, "बाळांनो तुम्ही कितवीला आहे खरं सांगा." म्हणले, "5वीला आहे हाफ द्या." एक जण म्हणला, "6वीला आहे हाफ द्या." 5वीला आहे हाफ द्या, 6वीला आहे हाफ द्या, असं त्यांचं बराच वेळ चाललं होतं. कंडक्टर त्यांची ती गंमत पाहत होते, करत होते. आणि न राहून मग कंडक्टरांनी पडदिशी म्हटले, "ठीक आहे, तुमचं दप्तर दाखवा बघू." आता दप्तर दाखवा म्हटल्यानंतर मात्र त्या मुलांची मोठी गोची झाली. कारण दप्तरामध्ये 5वी आणि 6वीची काही पुस्तकं नसणार आहेत. दप्तरामध्ये ते ज्या इयत्तेला आहेत, त्या इयत्तेचीच पुस्तकं. आता मगाचपासून 5वीला हाफ द्या, 6वीला हाफ द्या, हे जे त्यांचं चाललं होतं त्या मुलांचं, पडदिशी मुलं म्हटली, "बरं राहू द्या आता द्या फुल." गोष्ट एवढ्यावरती थांबली नाही. मला वाटलं गोष्ट संपली, पण खरी गोष्ट तिथून सुरू झाली. कारण ते कंडक्टर त्या मुलांना म्हणाले, "का रं, तुझ्या आई-बानं, तुझ्या मास्तरनं तुला शाळेत हेच शिकवलंय का?" मी तर मास्तर व्हायला निघालो होतो. आता आई-बा आणि मास्तर शाळेत हे खोटं बोलायला शिकवतात का? तर तुम्हालाही माहीत आहे, अजिबात नाही. मग ही मुलं खोटं बोलायला
शिकली कुठून, हा खरा प्रश्न आहे. आणि हे तुमच्याशी चर्चा करण्याचं हे तर खरं कारण आहे की सुरुवात तिथं मला जाणवलेली होती. त्या मुलांना खोटं बोलायला शिकवलं कोणी? आई वडिलांनी आणि शिक्षकांनी तर अजिबात नाही. याचा अर्थ असा की आई वडील आणि शिक्षकांशिवाय आजच्या मुलांना शिकवणारं कुणीतरी आहे. अर्थात आई वडील आणि शिक्षक हे आपले पहिले गुरु असं आपण म्हणतो, आणि त्यानंतरचा जो गुरु आहे तो आहे समाज. आणि आपली मुलं खऱ्या अर्थानं शिकतात ते या समाजामध्ये इथून बाहेर पडल्यानंतर. आणि त्यामुळं आम्ही आमच्या शाळेमध्ये जे काही गोष्टी शिकवतो त्या गोष्टींच्या मध्ये कितीतरी बदल झालेला बाहेरच्या जगात गेल्यानंतर आम्हाला तो जाणवतो. आणि मग एवढाच नव्हे, ट्रिमंडियस बदल जाणवतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या मुलांना आपण कशी दिशा देऊ शकतो हेही आपल्याला शिकायचं आहे. आणि खरंच आज ती काळाची गरज आहे. वेळेत जर ही टीव्ही, मोबाईल यांची भयावहता जर लक्षात आली नाही आणि या पिढीला आपण वेळेत जर थांबवलं नाही, रोखलं नाही, तर आपण पापाची वाटी करू असं माझं मत आहे. किमान त्यांना काहीतरी सांगणं हे तरी आपलं कर्तव्य आहे. नक्कीच पूर्णपणे हे आपण थांबवू शकत नाही याची जाणीव मला पण आहे. पण कुठेतरी आपण प्रयत्न केला पाहिजे की या पिढीला एक कुठेतरी दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे जे उदाहरण आहे, आई वडील आणि शिक्षकांशिवाय मुलं समाजामध्ये काय काय शिकतात अशी खूप सारी उदाहरणं आहेत. हे एक उदाहरण झालं. त्यामुळं एक बदल करूया. आपल्या मुलांना निश्चितपणे एक संस्कारांच्या प्रवासाला नेण्याचा प्रयत्न करूया की जे संस्कार त्याच्या आयुष्याला दिशा देतील. मुलं घडतात, खूप पैसा कमवतात, पण तो पैसा कमवण्याचा मार्ग, त्यांच्या व्यसनाच्या आहारी जाण्याचा मार्ग, असे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे या मार्गापासून थांबून मुलांना निश्चित दिशा देण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे असं माझं मत आहे. या निमित्तानं आज एवढंच मी तुमच्याशी बोलतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेऊन येऊया. तोपर्यंत नमस्कार.